आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणूक एकूण शांततेत सुरू असतानाच प्रभाग क्रमांक 7 मधील मतदान केंद्रावर वादग्रस्त प्रकार समोर आला। काही मतदान प्रतिनिधींकडून जबरदस्तीने मतदारांकडून मतदान करून घेतलं जात असल्याचा आरोप झाल्यानंतर या घटनेची माहिती घेण्यासाठी पत्रकार घटनास्थळी दाखल झाले। मात्र पत्रकारांनी मतदान केंद्रांच्या आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता तेथील पोलीस अधिकारी हमीद शेख, कर्मचारी अजिनाथ चेमटे, होमगार्ड व प्रवीण दांगडे यांनी पत्रकारांनी आत जाण्यास मज्जाव केला। यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय। पत्रकारांशी आडमोठेपणाची वागणूक दिल्याचा आरोप होतोय। निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आवश्यक असताना पत्रकारांना माहिती घेण्यापासून रोखण्यात आल्यानं सदर प्रकाराबाबत संशयाचं वातावरण निर्माण झालंय। या गंभीर प्रकाराची निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दखल घेण्याची गरज असून संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते। मी संदीप गंगाराम मालाट, वार्ड नंबर 7, खोली नंबर 2। मी मतदानाला आल्याच्या नंतर माझं मतदान आधीच झालेलं आहे हे मला समजलं। त्याच्यामुळे मी पत्रकार बंधूंची गाठ घेतली। तुम्हाला मतदान करू दिलं का? मला मतदान करू दिलेलं नाही, माझं मतदान आधीच झालेलं आहे। गंगाराम आल्लाट या मतदाराला मतदान करायला गेल्यानंतर समजलं की त्यांचं मतदान झालेलं आहे। याचा अर्थ या ठिकाणी बोगस मतदानाला सुरुवात झालेली आहे। हे माझ्या सोबत आहेत आणि यांच्या बोटाला कुठेही शाईचा ठसा नाही। मी तिथे असताना ज्यांना सांगण्यात आलं की या ठिकाणी तुमचं मतदान झालेलं आहे, याचा अर्थ बोगस मतदान या ठिकाणी घडायला सुरुवात झालेली आहे। तेथील पोलीस कर्मचारी जे आहेत त्यांनी एकतर केंद्रामध्ये जे काही पोलिंग एजंट आहेत त्यांना मोबाईल सोबत न्यायला अलाउड केलेला नाही आहे, मोबाईल बॅन केलेला आहे। मोबाईल तुम्ही कुणी सोबत न्यायचा नाही, जेणेकरून ही जी काय गैरकारभार त्या ठिकाणी सुरू आहे, बोगस मतदान त्या ठिकाणी सुरू आहे, ते शासकीय जे काही कर्मचारी आहेत ते स्वतः मतदान करत आहेत हे बाहेर जनतेला समजू नये म्हणून एक तर त्यांना मोबाईल बंदी केली, दुसरं पत्रकारांच्या ही निदर्शनास येऊ नये, पत्रकारांनी त्याचे फुटेज घेऊ नये म्हणून पत्रकारांना मुख्य दरवाज्यावरती ज्या ठिकाणी रोखून धरण्यात आलेला आहे। ह्या गोष्टी म्हणजे जो काय आमचा चौथा स्तंभ आहे पत्रकारिता लोकशाहीचा त्याला घातक आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी जर निवडणूक झाली तर ही निवडणूक पारदर्शी ठरणार नाही, म्हणून निवडणूक आयोगाने याची दखल घेणं गरजेचं आहे तातडीनं। आणि नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।